चंदनजिऱ्यात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती। 15 दिवसात 2 वेळेस पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास। पाणी पुरवठा विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिकांना होतोय त्रास। शिवप्रकाश चितळकर यांचा आरोप। जालना शहरातील चंदनजिरा सुंदरनगर या परिसरामध्ये अगोदरच 8 दिवसाआड पाणी येते। त्यातच मागील 15 दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 2 वेळेस पाईपलाईन फुटल्याने या भागातील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचे या चंदनजिरा सुंदरनगर भागामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष असून पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकावे लागत आहे। 15 दिवसांमध्ये 2 वेळेस पाईपलाईन फुटल्याने भर उन्हाळ्यामध्ये नागरिकांना टँकरने पाणी विकतचे घ्यावे लागत आहे। चंदनजिरा सुंदरनगर हा परिसर कामगार वस्ती असून महागडे पाण्याचे टँकर घेणे नागरिकांना परवडत नाही। तरी वरिष्ठ पातळीवर महानगरपालिकेच्या आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून लवकरात लवकर पाईपलाईनचे काम दुरुस्त करावे आणि नागरिकांना पाणी पुरवठा करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने होत आहे। पाईपलाईन फुटण्याच्या कारणाची सखोल चौकशी केली असता वेगवेगळ्या कंपनीचे टेंडर निघालेले असून ते आपले केबल किंवा गॅसचे पाईपलाईनचे काम चालू आहे। वेगवेगळ्या कंपन्यांचे कामे सतत चालू असताना महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे। मागील 4 ते 5 दिवसापासून पाईपलाईन फुटलेली असून अजूनपर्यंत पाईपलाईन जोडणीचे कामच सुरू झालेले नाही। त्यामुळे पाणी पुरवठा कधी सुरळीत करणार आणि लोकांना पाणी कधी देणार असा सवाल परिसरातील नागरिकांच्या वतीने होत आहे। चंदनजिरामध्ये मागील 15 दिवसा अगोदर 18 दिवस नंतर पाणी आलं आणि यावेळेस सुद्धा पाईपलाईन फुटली। 15 दिवसामध्ये 2 वेळेस पाईपलाईन फुटली आणि लोक अक्षरशः पाण्यासाठी वनवन भटकत आहेत। महत्वाचा मुद्दा हा आहे की चंदनजिरा हा भाग पहिल्यापासून पाण्यासाठी खूप तरसलेला आहे। आम्ही 1994 पासून चंदनजिऱ्याला राहतो आणि आता जालन्याचे आमदार माजी आमदार कैलासजी गोरंट्याल साहेब यांच्या नेतृत्वात जी पाईपलाईन जायकवाडीहून जालन्याला जी पाईपलाईन आली त्या पाईपलाईनमुळे जालन्याच्या भरपूर भागात म्हणजे सर्वच भागात नळाचं पाणी आलं आणि आम्हाला बी नळाचे कनेक्शन आले। नाही तर 2018 पर्यंत आम्हाला नळाचे कनेक्शन नव्हते, आम्ही बोरचंच पाणी भरत होतो। आणि दुसरा मुद्दा ही पाण्याची पाईपलाईन जी नेहमी लिकेज होती, तर हा मुद्दा असा आहे की 15-20 दिवसाला एकदा पाणी आलं की ती पाईपलाईन लिकेज होती। कोणत्याही कंपनीचे लोक साईडला रोड खोदतात, कोणतेही वायर टाकतात, काय त्यांचं टेंडर असतं, काय असतं, पण ते हे पाहत नाही की पाण्याची पाईपलाईन कुठे आहे किंवा नगरपालिकेवाले त्याला मार्किंग करून देत नाही की हे आमची पाण्याची पाईपलाईनची लाईन ही आहे, ही लाईन वगळून तुम्ही दुसऱ्या साईडने खोदा। म्हणजे प्रशासनाचं महानगरपालिकेचं या गोष्टी सपशेल दुर्लक्ष आहे। पब्लिकला पाणी आहे, पब्लिकला पाणी नाही, या लोकांना काहीच घेणं देणं नाही। अधिकाऱ्याचं कर्मचाऱ्यावर काही वचक राहिलेलं नाही आणि कर्मचाऱ्याचं तर कामावर तर काहीच लक्ष नाही। कुठं तर 8-10 घंटे पाणी रात्री सोडून देते, कुठं 2 घंटे पाणी आहेत, कुठं 1 तास पाणी आहेत, कुठं 15-20 मिनिटं पाणी येतं आणि पाणी चाललं जातं। आणि 15-20 दिवस झाले की पाईपलाईन फुटती, म्हणजे महिन्यात मुश्किल एकदा किंवा 2दा पाणी यायला लागलं। असं पाण्याचा विषय चंदनजिऱ्याला झालेला आहे। चंदनजिरा, सुंदरनगर, सिद्धार्थनगर, साईनगर, गवारीनगर, नागेवाडी हा सर्व जो एरिया आहे हा इथं नाही म्हणलं तर लाखभर लोक राहतात। खूप मोठी जनसंख्या इथं झालेली आहे आणि पाण्यासाठी लोक तरसलेले आहे। 2018ला जेव्हा पाईपलाईन आली तेव्हा आम्हाला वाटलं की आता आम्ही सुखी झालो पाण्याच्या बाबतीत, पण प्रशासनाचं याच्याकडे सपशेल दुर्लक्ष आहे। पाणी जर व्यवस्थित नियोजन केलं तर पाणी लई झालं 10 ते 12 दिवसाला पाणी यायला पाहिजे, महिन्यात 3 वेळेस पाणी यायला पाहिजे। आणि जायकवाडीचा डॅम फुल भरलेला आहे, असं नाही की तिथं पाण्याची टंचाई आहे, गेल्या वर्षी पाऊस झालेला नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे। फक्त यांचं नियोजन व्यवस्थापन चुकीचं असल्यामुळे या समस्या व्हायला। माझं नाव शिवप्रकाश चितळकर। काय समस्या आपली? चंदनजिरा परिसरामध्ये खूप वर्ष अगोदर पाण्याची टंचाई होती आणि माननीय आमदार कैलासजी गोरंट्याल यांच्या प्रयत्नानं पाणी पुरवठा व्यवस्थित झालेला आहे। आता सध्या मोठी पाईपलाईन ही फुटलेली आहे, गॅसचं वाल्यांचं काम चालू आहे, तरी संबंधित अधिकारी या पाईपलाईनकडे दुर्लक्ष करतात। अर्ध्या चंदनजिऱ्याला अगोदरच 15 दिवसापासून पाणी नाहीये आणि त्यानंतर आलं तरी मध्यंतरी ही पाईपलाईन फुटलेली आहे आणि 15 दिवसापासून चंदनजिरा वासियांना पुन्हा पाणी नाही। तर संबंधित अधिकाऱ्यांनी पाईपलाईनकडे दुर्लक्ष केलेलं आहे। तरी अधिकाऱ्यांना मी विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर लक्ष घालून त्या पाईपलाईनची दुरुस्ती करावी आणि पाणी पुरवठा सुरळीत होईल याची काळजी घ्यावी।
काय नाव आपलं? शेख फारूक चंदनजिरा जालना.